रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आहे संत चोखोबा संत चोखामेळा महाराजांची पुण्यतिथी. तर मी आज त्यांच्या पुण्यतिथीची कथा सांगणार आहे. त्यांच्या जीवनातील काही प्रसंगाचे वर्णन आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. संत चोखोबा हे महाराष्ट्रातील यादव काळातील संत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत होते. यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा गावात झाला असून ते महार जातीचे होते. हे प्रापंचिक गृहस्थ उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असे. सतत विठ्ठलाचे नामस्मरण घेत असे. संत चोखामेळा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. चोखामेळा हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावचे रहिवासी. ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूर शके 1200 साली आले. पंढरपुरी आल्यानंतर त्यांना विठ्ठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरीत भरभराट होता. त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले. पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्मवेळा हे सर्व प्रपंचाचे काबाड कष्ट उपसत असतानाच नित्यनियमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करत होते. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र, अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्च नीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले. दैन्य, दारिद्र्य, वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागेल ही खंत त्यांच्या मनात होती. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना आपल्या जवळ केले आणि ते पांडुरंगाच्या भक्तिरसात लीन झाले. संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला. आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवामुळे 13व्या शतकात उदयास आले. एकादशीच्या सकाळी संतांबरोबर चोखामेळा आपल्या कुटुंबासह भूलौकीच्या वैकुंठाला निघाले. पंढरपूरला आल्यावर पांडुरंगाच्या देवळाबाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले आणि ते या सावळ्या परब्रह्माच्या प्रेमात अडकून पडले. ठरलं आपण आता इथेच पंढरपूर चंद्रभागेत लांब जाऊन अंघोळ करून रोज महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून हृदयात साठवून लोटांगण घालावेत अशी त्यांची इच्छा होती. रात्री अचानक पंढरीनाथ आले आणि म्हणाले, चल माझ्यासोबत, मी तुला मंदिरात नेतो. आता तुला माझा राग येतो. आणि क्षणार्धात चोखोबा आणि विठ्ठल गाभाऱ्यात आले आणि विठ्ठल चक्क चोखोबाला म्हणाले, दररोज सकाळी मी तुला महाद्वाराबाहेर उभा असलेला पाहत असतो. तुझी आठवण येत नाही असा क्षणही जात नाही. नाम्याचा नैवेद्य खाताना, पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते. तुझ्या आठवणीत हे होतं. हे ऐकून चोखोबांचे डोळे भरून आले. ते विठोबाचे पाय धरून एवढेच बोलू शकले, विठ्ठला, माय बापा तूच आहेस. बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू येत होता. त्या पुजाऱ्याला पांडुरंगाचा आवाज तर ऐकू आला नाही, परंतु चोखोबांचा आवाज त्याने ऐकला. त्याने धावत जाऊन ही बातमी इतर पुजारी मंडळींना सांगितली. सगळे जमले. तिथे त्यांना चोखोबा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ हात जोडून असलेला दिसला. त्याने उत्तर दिले की माझी काही चूक नाही. प्रत्यक्ष पांडुरंगाने मला हात धरून इथं आणलं आहे. यावर सगळ्या वरिष्ठांनी त्यांना दरडावून सांगितले, या पंढरपुरात राहायचं नाही. हे ऐकल्यावर तुकोबांनी त्यांना सांगितले की नदीपात्रात जर शुद्ध आणि अशुद्ध पाण्याने अंघोळ केली तर नदीचे पाणी बाटत नाही आणि शूद्राच्या अंगाला वारा लागल्यास वारा शूद्र होतो का? यामध्ये मग विठ्ठल कसा जातीमध्ये भेद करेल? विठ्ठलाला ही सर्व जाती सारख्याच आहेत. त्याचे हे बोलणे ऐकून सर्व मंडळी थक्क झाली. संत चोखोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी येथे गेले असता विठ्ठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरण व भजनात रंगून जायचे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण करत असत. त्या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले. चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून नामदेवाने चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल
विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधण्यात आली. संत चोखोबांचे अभंग. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिती ऐसा काही तरी अपराध. जोहार माय बाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. बहु भुकेला जाहलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. आमची केली हीन याती, तुझ का न कळे श्रीपते. जन्म गेला उष्टे खाता, लाज नये तुमचे चित्ता. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय फुललासी भरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. हे त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. संत चोखोबा मंगळवेढ्याचे होते. त्यांना आयुष्यभर उपेक्षा मिळाली. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उद्धाराची सतत काळजी वाटत होती. आपल्या बांधवांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावे, जातींमधील संघर्षांची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी, यासाठी त्यांनी भक्ती मार्गाद्वारे प्रयत्न केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. प्रत्येकाने आपल्या वागणुकीतून, प्रवचनातून, साहित्यातून, अभंगांतून समाजाचे प्रबोधनच केले. वैशाख वैद्य चतुर्थीला संत चोखामेळा समाधिस्थ झाले होते. प्रत्यक्षात पांडुरंगाने संत चोखोबांच्या घरी भोजन केल्याची कथा ही सांगितली जाते. नेमके काय घडले, गावकऱ्यांनी या घटनेकडे कसे पाहिले, तर ते आता आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. आणि चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. संत चोखामेळा यांची विठ्ठल भक्ती अपार होती. ते सतत विठ्ठलाच्या नामस्मरणातच गुंग असायचे. एक दिवस विठ्ठलाने चोखोबांना मी तुझ्याकडे जेवायला येतो असे सांगितले. हे कळताच चोखोबांची पत्नी सोयराबाईला फार आनंद झाला. सोयराबाईंनी नकळत एका महिलेला याबद्दल सांगितले. काही मिनिटात ही बातमी संपूर्ण गावात पसरली. अनेकांना ही गोष्ट थट्टेवारी नेली. या गोष्टीवर कोणी विश्वासच ठेवला नाही. एक गृहस्थ त्या रात्री लपत छपत चोखोबांच्या झोपडीजवळ आला. त्याने डोकावून आत पाहिले. घरामध्ये विठ्ठल मूर्तीच्या पायांशी चोखोबा बसले होते. जवळच सोयराबाई नम्रतेने उभी होती. सोयराबाईने जेवणाची पाने वाढली. विठ्ठलाने जेवायला प्रारंभ केला. त्याच वेळी चोखोबांचे शब्द त्या गृहस्थाच्या कानावर पडले. चोखामेळा म्हणत होते की सोयरा जरा हळू, देवाच्या पितांबरावर टाक सांडेल ना. ही घटना पाहून ते गृहस्थ तिथून निघाला. पाहिलेली गोष्ट भेटेल त्याला सांगितली. संत चोखोबांच्या घराभोवती मोठी गर्दी जमली. ही गोष्ट विठ्ठल मंदिराच्या पुजाऱ्यांपर्यंत गेली. मंदिरातील पुजाऱ्यांनी खरे खोटे करण्याचे ठरवले. सर्वजण मंदिरापाशी जमा झाले. मंदिर उघडून पाहिले आणि तेथील दृश्य पाहून ते थक्क झाले. नेहमीप्रमाणेच विठ्ठलाची मूर्ती जागच्या जागी होती. वस्त्रे आभूषणेही तशीच होती, परंतु नेसवलेल्या पितांबरावर मात्र टाक सांडलेले दिसत होते. प्रत्यक्ष विठ्ठल खरोखरच सगुण रूपात संत चोखोबांच्या घरी जाऊन जेवला. हे पाहून पुजाऱ्यांसह सर्वांनीच त्या थोर संत चोखोबांचे पाय धरले. आणि तेव्हापासून संत चोखोबांची भक्ती ही श्रेष्ठ आहे हे सर्वांना कळून चुकले. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.